नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडीचे पाणी पिण्यायोग्य. तपासणी अहवालातील निष्कर्ष. पाणी पुरवठा पूर्ववत. नागरिकांमध्ये समाधान. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेजमधील मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडी या 800 ते 900 लोकवस्तीच्या गावास पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोत कोणीतरी अज्ञातांनी विषारी औषधे टाकल्याने पाण्यातील सर्व मासे मृत्युमुखी पडले होते. तात्काळ ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद करून ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. शिवाय स्वतः ग्रामपंचायत अधिकारी बाळू कोकणे यांनी पाणी नमुने तपासणीकरिता शहापूर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा रिपोर्ट नुकताच आला असून हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे त्यात म्हटलं असून यामुळे गावात पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मुरबाड तालुक्यातील शेवटची व माळशेज घाटात वसलेली फांगुळगव्हाण ग्रामपंचायत असून या अंतर्गत ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यापैकी साखरवाडी हे एक गाव असून यांना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीत विहीर खोदून तेथून पाणीपुरवठा केला जातो. गावातील शिपाई आंबोभला हे पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यात मासे मरण पावलेले दिसले. त्यांनी लगेचच गावात ग्रामस्थांना कळवलं. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. 2 दिवसापूर्वी रात्री 11 ते 12च्या दरम्यान कोणी अज्ञात इस्मानी पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकले असावे असा संशय व्यक्त केला. हे औषध एवढे भयानक आहे की पिण्याच्या पाण्यात जेवढे मासे होते तेवढे मरण पावले आहेत. या मरण पावलेल्या माशांमुळे पाणी खूप खराब झालं आहे. पाण्यास उग्र दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने पिण्यायोग्य राहिलं नाही. शिपाई आंबोभला यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला होता. ग्रामपंचायतीने तात्काळ पाणीपुरवठा बंद करून गावास टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. शिवाय या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच टोकावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ग्रामपंचायत अधिकारी व कमिटी यांनी भेट देऊन पाणी नमुने तपासणीसाठी शहापूर येथील पाणी तपासणी प्रयोगशाळेत स्वतः बाळू कोकणे गेले होते. शिवाय याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आज हा पाणी तपासणी अहवाल आला असून साखरवाडीचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे त्यात म्हटलं आहे. त्यामुळे येथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याबाबत प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले, हा जैविक रिपोर्ट असून एकूण 15च्या आसपास तपासण्या केल्या जातात. हे काही जरी असले तरी सध्या गावावरचे संकट टळले असून यामुळे ग्रामपंचायत कमिटी, अधिकारी, ग्रामस्थ या सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.